नमस्कार. आज आपण इथं पुरणाचे मोदक करणार आहे. कारण प्रत्येक सणाला पुरणाची पोळी केली जाते. त्यासाठी गणपती बाप्पासाठी सुद्धा पुरणाचे मोदक करायचे. त्यासाठी आपल्याला हरभऱ्याची डाळ घेऊन घ्यायची आणि ती 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. कारण डाळला आहे ना पावडर लावलेली असते. त्यासाठी डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायची आहे. आणि अर्ध्या तासाने तुम्ही बघू शकता डाळ छान भिजलेली आहे. आता लगेच गॅसवर कुकर ठेवायचं, त्यामध्ये पाणी टाकायचं. जेवढी डाळ घेतलेली आहे त्याच्या 2 पटीने पाणी टाकायचं. पाण्याला छान खडकरून उकळी आली की त्यावरचा तो फेस आलेला असतो तो फेस काढून घ्यायचा. कारण अशा प्रकारे तुम्ही जर डाळ शिजवून घेतली तर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होणार नाही आणि आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगलं असतं. नंतर त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची. नंतर झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. आता छान मऊसूत डाळ शिजलेली आहे. आता चाळणीवरती काढायची, 5 मिनिटं राहू द्यायची. नंतर त्याच कुकरमध्ये डाळ टाकून घ्यायची आहे. आता 2 वाटी डाळ घेतलेली आहे, त्यासाठी मी 2 वाटीच्या थोडी कमी साखर घेतलेली आहे. आता साखरऐवजी तुम्ही गुळाचा वापरही केला तरी सुद्धा चालेल. छान साखर विरघळून घ्यायची. नंतर त्यामध्ये वेलची पावडर टाकायची आणि जायफळ किसून टाकायचं. जायफळ टाकल्याने छान अशी टेस्ट येते. नंतर छान असा गोडा होईपर्यंत आपल्याला ही डाळ छान शिजवून घ्यायची आहे. आता इथं डाळ सुद्धा छान व्यवस्थित तयार झालेली आहे. आता पुरण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी पुरणाच्या चाळणीवरती ही डाळ टाकून घ्यायची आणि ग्लासाने छान असं रगडून घ्यायचं. आणि आता बघा छान असं पुरण तयार झालेलं आहे. आता पुरण आपल्याला परतवून घ्यायचं आहे. त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची. त्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं, 1 वाटी पुरण टाकायचं आणि 2 चमचे खोबरा खीस टाकायचा आहे. आता हे छान असं मिक्स करायचं आणि एक संद गोळा होऊ द्यायचा आहे. बघा छान असा मऊसूत गोळा होईपर्यंत परतून घेतलं. 5 मिनिटं थंड होऊ द्यायचं. नंतर पारी करून घ्यायची. आता इथं छान अशी पातळ पारी करून घेतली. नंतर कळ्या पाडून घ्यायच्या आहे. बघा छान अशा कळ्या पाडून घेतल्या. त्यामध्ये पुरणाचा गोळा ठेवायचा आणि याचं तोंड असं बंद करून घ्यायचं. म्हणजे पुरण आपलं बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आणि छान असं दाबून घ्यायचं आहे. आणि आता बघा इथं छान सर्व मोदक तयार झालेले आहे. आता तळून घ्यायचे आहे. आता तेल थोडं तापू द्यायचं आणि नंतर त्यामध्ये मोदक टाकायचे आणि आपल्याला छान मोदक खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. आणि एक खास टिप्स, सर्व मोदक तळून झाल्यावरती अजून एकदा हे सर्व मोदक आपल्याला या तेलामध्ये मिनिटभरासाठी तळून घ्यायचे. आणि कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.